आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरवी मिरचीपासून दही मिरची पाहतोय। दही मिरची ही उन्हाळी वाळवणातील पदार्थ आहे आणि अशा पद्धतीने मिरच्या मी 2 भागामध्ये कट करून घेतलेले आहे। आपल्याला जर अशी अखंड ठेवायची असेल तर अशी पण आपण ठेवू शकतो आणि याचे देठ मी काढलेले नाही आहे। आणि दह्यामध्ये रात्रभर या मिरच्या अशाच भिजवून ठेवायच्या, म्हणजे छान आतपर्यंत दही मुरल्या जाते आणि वाळवणातील हा पदार्थ आहे, वर्षभर साठवण्यासाठी करून ठेवला जातो आणि खूप छान तोंडाला चव येणारी ही दही मिरची आहे। तर त्याच्यासाठी मी या कमी तिखटवाल्या अशा पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या फार तिखट नसतात, कोणीही खाऊ शकतं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत। आणि जर आपल्याला तिखट पाहिजे असेल तर आपण याच्यापेक्षा जास्त तिखट असलेली मिरचीसुद्धा याच्यासाठी वापरू शकतो। इथे ही मिरची मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून कोरडी करून नंतर अशी कट करून घेतलेली आहे 2 भागांमध्ये। आणि त्याच्यासाठी अर्धा लिटर इथे दही घेतलेलं आहे। दही थोडं आंबट घेतलेलं आहे आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते दही मिरची करण्यासाठी। आता इथे भांड्यामध्ये दही घालून घेते। दही थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। रवीने सुद्धा आपण घुसळून घेऊ शकतो। मी इथे चमच्याच्या सहाय्याने फिरवून घेते, याच्यातील गाठी मोडून घेते। आता याच्यामध्ये काळं मीठ मी घालत आहे। छोट्या चमच्याने 1 चमचा घेतलेला आहे। नंतर इथे धनेपूड घेतलेली आहे, ती घालत आहे 2 चमचे। नंतर इथे साधे मीठ पण आपल्याला घालायचं आहे, ते 1 चमचा घालत आहे छोट्या चमच्याने। नंतर छोट्या चमचा भरून 1 चमचा इथे हिंग घालत आहे मी। आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाव चमचा इथे हळद घातलेली आहे मी। आणि याच्यामध्ये जर आपल्याला लाल तिखट घालायचं असेल तर आपण याच्यामध्ये पण घालू शकतो। आता इथे थोडंसं 2 चमचे मी पाणी घातलेलं आहे, थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे। आता इथे मी एका भांड्यामध्ये मिरच्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आता दही घालायचं आहे। थोड्या थोड्या करत मिरच्या घातलेल्या आहेत मी। आता इथे दह्यामध्ये मी मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि अशा खालीवर अधूनमधून करायच्या आहेत आणि एक रात्रभर आपल्याला या दह्यामध्येच बुडवून ठेवायच्या आहे। आता इथे मी झाकून ठेवते आणि याला रात्रभर अशाच ठेवायच्या आहे। रात्रभर ठेवल्यानंतर छान दह्यामध्ये मिरच्या इथे भिजलेल्या आहेत आणि आतपर्यंत असं दही गेलेलं आहे। आता
वाळत टाकायचं आहे. वाळत टाकण्यासाठी मी इथे पॉलिथिनची शीट घालून घेतलेली आहे. याच्यावरती वाळत टाकायचे आहे आणि छान आतपर्यंत दही असं मुरलेलं आहे मिरच्यांचे. आणि 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये या मिरच्या वाळवायच्या असतात. आता मी उन्हामध्ये नेऊन ठेवते आणि छान कुरकुरीत होईपर्यंत वाळवायचे आहेत आणि अधूनमधून खालीवर करत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूंनी मिरच्यांना ऊन लागेल. इथे आता 3 ते 4 दिवसानंतर आपली दही मिरची छान कुरकुरीत वाळून झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता छान वाळलेली आहे. अशीच वाळू द्यायची आहे, म्हणजे वर्षभर ही मिरची छान राहते आणि बुरशी लागत नाही. आणि हवाबंद बरणीमध्ये आपण या भरून ठेवायच्या, म्हणजे चांगल्या राहतात. आता मी तळून दाखवते. तळण्यासाठी आता इथे पॅनमध्ये कडक तेल गरम करून घेतलेलं आहे मी. या मिरच्या कडक तेलामध्येच तळायच्या असतात. छान खमंग आणि कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहेत. आता मी इथे काढून घेते. अशाच पद्धतीने सांडगी मिरचीचा पण व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला होता. जर कोणाला पाहायचा असेल तर माझ्या या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप सारे धन्यवाद. आणि या मिरच्या थंड झाल्या की नंतर कुरकुरीत येतात. या एकाच मिरचीने आपल्या जेवणाची रंगत वाढते. तोंडी लावण्याचा हा एक प्रकार आहे. आणि आता मी इथे तुम्हाला मोडून दाखवते. इतकी छान कुरकुरीत अशी ही मिरची झालेली आहे. आणि दह्यामुळे याचा तिखटपणा जो असतो तो कमी होतो, त्याच्यामुळे ही तिखट लागत नाही, खमंग लागते. तर करून पहा.